आज मी तुम्हाला एक स्पेशल ऑइलिंग प्रोसेस सांगणार आहे. आपण आता वेगस नर्व ॲक्टिव्हेशन करतो आहे. आपण पूर्णपणे गट आणि ब्रेन यांचं कम्युनिकेशनचा चॅनल सेट करतो आहे आणि या चॅनेलला एकमेकांमध्ये व्यवस्थित कम्युनिकेट होत असताना काही डक्ट्स आहेत किंवा काही आपल्या इथे पाईपलाईन्स कशा असतात ना, वॉटर पाईपलाईन, इलेक्ट्रिसिटी लाईन, तशा शरीरामध्ये पण पाईपलाईन्स आहेत की जे एकमेकांना भाग कनेक्ट करतात. तर त्या कनेक्ट करत असणाऱ्या भागांना जर आपल्याला स्ट्रॉंग करायचं असेल तर खूप सोपा आणि सहज उपाय आहे की आपल्या शरीराच्या 9 अशा रंध्रांना आपण ऑइलिंग करणार आहोत की ज्याच्यामुळे ते सगळे चॅनेल्स जे आपण आता ओपन करत आहोत ते व्यवस्थित काम करतील आणि आपले जे नर्वस कम्युनिकेशन सिग्नल्स आहेत ते चांगले पास होतील. त्याच्यासाठी तुम्हाला साधारण कोकोनट ऑइल जे तुम्ही रेग्युलरली वापरता ते पुरेसं आहे. तुमच्या घरात आत्ता तुमच्याकडे असेल तर एखाद्या छोट्या वाटीमध्ये तुमच्यापाशी ते घेऊन ठेवा. आत्ता तुमच्याकडे नसेल काहीही तरी चालेल. तुम्ही पाणी तुमच्याबरोबर असलं तर त्याच्यानी शिका. कारण रात्री झोपायच्या आधी तुम्ही हे करणं पुरेसं आहे. तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, तुम्ही कुठेतरी दुसऱ्या खोलीत आहात, की आता तुम्हाला ते ऑइल आणणं शक्य नाहीये, त्याच्यासाठी उगीच टेन्शन घेऊन इकडे-तिकडे करायची गरज नाहीये. तुमच्याकडे ऑइल असेल तर चांगली गोष्ट आहे. नसेल तरी सुद्धा ओके. पहिल्यांदी तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घ्या, की कुठल्या रंध्रासाठी कुठल्या बोटाचा वापर करून ऑइलिंग करायचंय आणि हे पहिल्यांदाच तुमच्याकडे लिहिलेलं असेल, तर तुम्हाला ॲक्चुअल ऑइलिंग करताना कन्फ्युजन होणार नाही. तर तुमच्या नोटबुकमध्ये 2 कॉलम्स तयार करा. पहिल्या कॉलममध्ये लिहा शरीराचा भाग किंवा रंध्र आणि दुसऱ्या कॉलममध्ये लिहा हाताची बोट. कॉलम हेडिंग द्या रंध्र आणि दुसऱ्या कॉलममध्ये लिहा हाताची बोट. हाताची बोटं लिहिलंय तिथे एकाखाली एक लिहा. पहिलं लिहा करंगळी, त्याच्यानंतर अनामिका, त्याच्यानंतर मधलं बोट, त्याच्यानंतर चाफेकळी म्हणतात काही ठिकाणी, काही तर्जनी म्हणतात, काही दर्शनी म्हणतात, पण बेसिकली इंडेक्स फिंगर आणि अंगठा. सो करंगळी, अनामिका, मधलं बोट, चाफेकळी, तर्जनी आणि अंगठा असं एकाखाली एक 5 बोटं लिहिलेली आहेत. आता एक-एक कुठल्या रंध्रासाठी कुठलं बोट वापरायचं ते तुम्ही पहिल्या कॉलममध्ये लिहा. करंगळी जिथे लिहिलंय तिथे लिहा कान, म्हणजे ॲक्चुअली 2 कान. त्याच्यानंतरचं जे अनामिका आहे त्याचं लिहा नाक. सो डावी नाकपुडी, उजवी नाकपुडी. त्याच्यानंतर मधलं बोट जे आहे ते सहस्रार म्हणजे डोक्याच्या वरचा जो टॉप ऑफ द हेड. सहस्रार हा आपल्यासाठी योगिक प्रोसेससाठी खूप महत्त्वाचा चॅनल आहे. आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये हा भाग ऑइलिंगमध्ये 9 रंध्रामध्ये घेणार नाही. पण आपण आत्ता वेगस नर्व आणि हेल्थ या दृष्टीने जेव्हा योगिक चॅनल्स ओपन करतोय, आपल्यासाठी सहस्रार हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर चाफेकळी किंवा तर्जनी हे डोळ्यांसाठी. अंगठा शेवटचं नाभीसाठी. अंगठा नाभीसाठी. सो करंगळी कानासाठी, अनामिका नाकासाठी, मधलं बोट टाळूसाठी, दर्शनी बोट डोळ्यांसाठी आणि अंगठा नाभीसाठी. आणि शेवटचं आहे ॲनस किंवा गुदद्वार. ॲनस किंवा गुदद्वार त्याच्यासाठी तुम्हाला वापर करायचा आहे 3ही बोटांचा डाव्या हाताच्या. डाव्या हाताच्या 3ही बोटांचा वापर करायचा आहे. ओके. आता ही बोटं तुमच्या लक्षात आली आहेत. तर याप्रमाणे
आपण कसं ऑइलिंग करायचं ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर नोटबुक पेन बाजूला ठेवा. हे ऑइलिंग करत असताना एकदा का करंगळीचा म्हणजे करंगळी तुम्ही वापरणार आहात. करंगळीचं फक्त टोक जे आहे ते तुम्ही ऑइलमध्ये असं बुडवणार आहात फक्त. छोटंसं टिप त्याचं कानात करंगळीचं ऑइलमध्ये बुडवायचं आणि कानाच्या भोकामध्ये करंगळी आत जायला पाहिजे. आत्ता ज्यांच्याकडे ऑइल आहे त्यांनी करा. नसलं तर पाणी आहे असं समजा किंवा काही नाही तरी करा. आणि मग 1 2 3 4 5 क्लॉकवाईज, 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज असं 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 करू नका. त्याच्याने कधी कधी पडद्याला खराबी होऊ शकते. तर कानाच्या पाळीला नाही लावायचंय. कानाचं जे भोक आहे त्याच्या आतमध्ये तुमची करंगळी जायला पाहिजे आणि असं असं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवा. 5 वेळा केल्यानंतर थांबा. आता ही करंगळी पुन्हा त्या ऑइलमध्ये नाही घालायची. तर करंगळी बंद करा आणि करंगळीच्या शेजारचं बोट, करंगळीच्या शेजारचं बोट आता ऑइलमध्ये घालून डीप करून बाहेर काढायचंय. खूप सारं त्याला ऑइल लागलं पाहिजे, पूर्ण बोटाला नाही, फक्त टोकाला. त्या टोकाला ऑइल लागलंय ते आता नाकाच्या आतमध्ये जेवढा वेळ घालता येईल तेवढं घालून तुम्ही 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 जितकं बोट आत जाईल तेवढंच घालायचं आणि 5 वेळा क्लॉकवाईज, 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. त्याच्यानंतर थांबा. आता मधलं बोट, दोन्ही मधली बोटं ऑइलमध्ये डीप करून बाहेर काढा. मधल्या बोटाच्या टोकाला ऑइल लागलेलं आहे. ते आता तुम्ही इथे डोक्याच्या टिपला लावून 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 टाळूवरती चोळायचं आहे. आता तुमचं दर्शनी बोट किंवा अंगठ्याच्या शेजारचं बोट, हे बोटं दोनही तेलामध्ये डीप करून बाहेर काढा. त्याच्यानंतर ते जे बोट आहे ते तुम्ही डोळ्याचा आतला जो भाग आहे त्याच्यावरती इथे असं लावणार आहात. इथून डोळ्यामध्ये ऑइल जाईल आणि मग डोळा बंद करून काजळ घातल्यासारखं गोल गोल त्याच्या डोळ्याच्या बाजूनी फिरवायचं आहे. थोडं डोळ्यात जाईल, खूप डोळ्यात काजळ घातल्यासारखं घालायचं नाही. 5 वेळा क्लॉकवाईज, 5 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आणि थांबायचं. आता उजव्या हाताचा अंगठा तुम्ही तेलामध्ये डीप करा. आता तुमचा व्हिडिओ ऑफ केला तरी चालेल, कारण तुम्हाला नाभीला ऑइलिंग करायचं आहे, तर सगळ्यांना व्हिडिओ दिसायची गरज नाहीये तुमची. तर अंगठा ऑइलमध्ये डीप करा. नाभीमध्ये तुम्ही पोटाचा जसा वेगस नर्व ॲक्टिव्हेशन करता तसं नाभीमध्ये हे बोट जायला पाहिजे. नाभीमध्येच असं गोल 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 फिरलं पाहिजे. ही नाभी असेल तर असं असं फिरलं पाहिजे आणि मग हळूहळू नाभीच्या भोवती 2 इंचापर्यंत याच अंगठ्यानी पूर्ण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 2 इंचापर्यंत पूर्ण फिरवायचं. असं नाभीच्या भोवती ऑइलिंग करून तुम्ही आत्ता थांबाल. रात्री झोपायच्या आधी हे ऑइलिंग तुम्ही रोज करा. नाभी हे तुमच्यासाठी वेगस नर्वचं खूप मोठं कनेक्शन आहे. आईच्या पोटातनं जन्म झाल्यानंतर जी नाळ कापली जाते त्याचा एक छोटा हिस्सा आपल्या बरोबर राहतो. तो नाभीमध्ये असा फोल्ड झालेला आहे. त्याच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा कम्युनिकेशन चॅनेल आहे, जो तुमच्या आईकडनं जे काही तुम्हाला मिळत होतं आईच्या पोटात असताना ते याच उम्बिलिकल कॉर्डमधून मिळत होतं. आजकाल या नाळेचा छोटा तुकडा खूप सारे पैसे इन्व्हेस्ट करून फ्रीझरमध्ये ठेवून त्याचे वर्षाचा रेंट भरून लोक उम्बिलिकल कॉर्डचं प्रिझर्वेशन करतायत छोट्या तुकड्याचं. त्याचा फायदा काय होतो तर पुढे आयुष्यामध्ये जर काही एखादा कॉम्प्लिकेटेड आजार झाला तर त्याच्याकडनं आपल्याला मदत मिळू शकते. याच्यावर डॉक्टरांचा रिसर्च झालेला आहे. पण आता तुमच्याकडे असलेल्या या नाभीचा तुम्ही जर फायदा करून घेतला आणि त्या छोट्याशा रोजच्या 2 ड्रॉप तेलाच्या ऑइलिंगनी तुमच्या नाभीचं आणि आतल्या सगळ्या चॅनेल्सचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग होईल. येऊ घातलेल्या आजाराला सुद्धा नाभी ठीक करू शकते. सो झोपायच्या आधी रोज
साधं कोकोनट ऑइल वापरून तुम्ही जे तुम्ही घाण्याचं, कच्ची घाणी, काय कोल्ड प्रेस, वूड प्रेस जे ऑइल वापरत असाल, पण उगीच ऑलिव्ह ऑइल आणि हे असलं घ्यायची काही गरज नाही. पण तुम्ही जे रेग्युलरली वापरता त्या तेलाने तुम्ही करू शकता. एखाद्या कोणाला कॉन्स्टिपेशन अति आहे, ॲसिडिटी खूप आहे किंवा पोटाचे विकार असे आहेत, की बर्पिंग येत राहतं वगैरे, वगैरे. त्यांनी नाभीला कॅस्टर ऑइल किंवा एरंडेल तेल लावलेलं चालेल, पण उन्हाळ्यामध्ये ते वापरल्यास जास्त उष्णता होते. थंडीमध्ये ते वापरावं म्हणून मी जनरली सजेस्ट करत नाही. कोकोनट ऑइल लक्षात ठेवा आणि वर्षभर तुम्ही करत राहा. हे कधी थांबवायची गरज नाही, कारण याच्यामुळे ॲक्चुअली तुमचे सगळे चॅनेल्स व्यवस्थित चालू राहतात. ठीक आहे? तर तुम्हाला काही प्रश्न असतील याच्याविषयी तर आपण सेशनच्या शेवटी घेऊया. पण आत्ता तुम्ही आता हे ऑइलिंग केलेलं आहे. उद्यापासनं रोज रात्री तुमचं तुम्ही झोपायच्या आधी या 9 रंध्रांचं ऑइलिंग करू शकता. 9 रंध्रांमध्ये आले तुमचे 2 कान, 2 नाक, 2 डोळे झाले 6. हे तुमचे चेहऱ्यावरचे पंचेंद्रियाचे पॉइंट्स. त्याच्यानंतर तुमचा टाळू, नाभी आणि ॲनस या 3 व्हर्टिकल आणि 6 तुमच्या चेहऱ्याच्या 2 साइडचे. असे 9 पॉइंट्स. हे 9 पॉइंट्सचं ऑइलिंग तुमच्या चॅनेल्सना ओपनिंग किंवा तुम्ही जसं म्हणता, की एखादी बिजागिरी कुरकुरायला लागली दरवाजाची, तर तुम्ही 1-2 ऑइल ड्रॉप्स टाकले तर ठीक होते. त्याप्रमाणे हे तुमचे ऑइलिंगचा सपोर्ट वेगस नर्व्ह ॲक्टिव्हेशन झाल्यामुळे तुमचं कम्युनिकेशन बिटवीन गट अँड ब्रेन वाढण्यासाठी खूप मदत करतं. ठीक आहे? तर आपण आता थांबूया. तुम्ही